कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की राजा बिंबिसार हे सुद्धा भगवंताकडे आला आणि भगवंताला दीक्षा देण्याची विनंती केली आणि त्यानुसार भगवान बुद्धाने बिंबिसार या राजाला सुद्धा दीक्षा दिली आणि बिंबिसार हा राजा अजन्म हा सिद्धार्थाचा किंवा बुद्धाचा अरहंताचा शिष्य बनला। यानंतर अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा। सुदत्त हा कौशल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता। या देशात राजा प्रसेनजित यांचे राज्य होते। सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता। गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात असे। म्हणजे सुदत्त नावाचा एक जो कौशलची राजधानी श्रावस्ती येथे असलेला रहिवासी होता आणि तिथे प्रसेनजित यांचे जे राज्य होते तर त्यांच्या राज्यामध्ये हा सुदत्त नावाचा जो व्यक्ती होता तर तो त्या मंत्रिमंडळामध्ये कोषाध्यक्ष म्हणून होता। गरिबाला उत्तर देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात असते। आता सुदत्त नावाचा जो व्यक्ती आहे हा दान धर्मामध्ये खूप दानवीर होता। प्रत्येकाला कधी कोणाला वापस न करणारा दानामध्ये आणि जे मागेल त्याला दान देणारा असा म्हणजे त्याचं एक विचार होते किंवा त्यांची एक भावना होती आणि त्यामुळं या एरियामध्ये हा दानवीर माणूस आहे असं ज्या एरियामध्ये माहीत झालेलं होतं तर त्या सर्व लोकांनी या सुदत्त या व्यक्तीचं जे नाव आहे ते अनाथ पिंडक असं ठेवलेलं होतं। म्हणून सुदत्त या माणसाला किंवा व्यक्तीला अनाथ पिंडक असे म्हणत असत। भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या खाजगी कामानिमित्त अनाथ पिंडक येथे आले होते। तेव्हा भगवान बुद्ध हे राजगृहामध्ये असताना भगवान बुद्ध जेव्हा राजगृहात होते तर त्यावेळेस हा जो अनाथ पिंडक आहे तर तो अनाथ पिंडक एका खाजगी कामात स्वतःच्या एका कामानिमित्त त्या ठिकाणी आला होता। राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीची त्यांच्या बहिणीचा विवाह झाला होता त्यांच्याकडे तो उतरला होता आणि अनाथ पिंडक जो होता तर या अनाथ पिंडकचे बहीण त्या गावामध्ये राहत गेली आणि तो बहिणीकडे आपले आलेला होता। तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की तेथे एखाद्या लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले। आता हा अनाथ पिंडक जो आहे ते आपल्या बहिणीकडे जेव्हा आला होता तर आपल्या बहिणीच्या येथे सिद्धार्थ बुद्धाला त्या ठिकाणी भोजन दान दिलेलं होतं आणि बुद्धासोबत अनेक बुद्धाचे अनुयायी सुद्धा तिथे भोजनाला आले होते आणि जेव्हा हे भोजन करायलेले बघून याचा जे माहोल होता ते माहोल बघून तो अनाथ पिंडक जो होता तर तो आश्चर्यचकित झाला आणि जे बुद्धाला जे आमंत्रण दिलेलं होतं आणि भोजनासाठी बोलवलं होतं तर तो जसा जो एरिया पूर्ण एखाद्या मोठा समजा एखादा कोणतरी राजा येत असावा किंवा एखादं मोठ्या कोणत्या तरी माणसाचं एखादं लग्न असावं तर तसं लग्नाच्या काळात किंवा राजा येत असलेल्या काळामध्ये जसा ते माहोल सजवत गेले त्याप्रमाणेच बुद्ध जेवणासाठी भोजनासाठी त्या ठिकाणी येणार होते ते पूर्ण माहोल हा असा सजून काढलेला होता। वस्तुस्थिती समजल्यानंतर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला आणि ज्या वेळेस हे जे भोजन दान होते आणि जे सुशोभीकरण जे झालेलं होतं तर हे सुशोभीकरण भगवान बुद्धासाठी होतं हे जेव्हा अनाथ पिंडकाला कळालं तर त्यानंतर त्याच रात्री जेव्हा भगवान बुद्ध हे भोजन करून गेले त्याच रात्री अनाथ पिंडक हा भगवान बुद्धाच्या पाठीमागे भगवान बुद्धांना भेटण्यासाठी गेला आणि तथागतांनी त्या क्षणी त्यांच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सात्वनपर शब्दाने त्यांचे स्वागत केले। असं नसतं झाल्यावर अनाथ पिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली। आता बुद्धाच्या मागोमाग अनाथ पिंडक जेव्हा बुद्धाच्या ज्या ठिकाणी बुद्ध राहत गेले त्या ठिकाणी गेला तर गेल्याच्या नंतर त्याच्या मनामधले जे काही प्रश्न असतील त्यांच्या चेहऱ्यावरचे जे काही हावभाव असतील तर हे हावभाव सिद्धार्थ बुद्धाने ओळखले आणि बुद्धाने ओळखून बुद्धाने खुद त्या अनाथ पिंडकाला म्हणाला की तू जे इथं आलेला आहेस त्यामुळे तुझ्या मनामध्ये काही ना काहीतरी चाललेलं आहे त्यामुळं तुझं मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि त्यानंतर भगवान बुद्धाने त्याला आसनावर बसण्यासाठी सांगितले आणि नंतर अनाथ पिंडक एका आसनावर बसला आणि आसनावर बसल्याच्या नंतर तो बुद्धाला म्हणतो की एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची माझी इच्छा आहे तर तुम्ही एखादं प्रवचन मला द्या। तथागताने त्यांची इच्छा मान्य
करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणी मात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्यांच्यापुढे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मटक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टीचा उद्भव त्यांच्यापासूनच झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्यांच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांना पाडा होतो हे तुमच्या लक्षात येईल. तर त्यावेळेस बुद्धांनी आपला धर्म उपदेश देत अनाथ पिंडकाला म्हणालं की जर तुझ्या मनानं समजा हा जो संसार आहे, हा जो एक सृष्टी आहे किंवा हे जग आहे, हे जग समजा कोणत्या ना कोणत्या एखाद्या देवी शक्तीने समजा घडवलेला असेल, कोणीतरी या सृष्टीचा एखादा निर्माता असेल आणि समजा मग ती निर्माता जर असेल तर मग या जगामध्ये जे काही माणूस करतो तर ते त्या ईश्वराच्याच कृपेनं म्हणा किंवा त्या ईश्वराच्या शक्तीनेच करतोय. जो कोणी चांगलं करत असेल, कोणी एखादं वाईट करत असेल तर हे मात्र तो माणूस करत नसून त्या ईश्वराच्या शक्तीने होत आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे एखादं जे मडकं आहे तर ते मडक्याला घडवणारा हा कुंभार असतो. भले त्या मडक्याला घेऊन कोणीही जाईल, परंतु त्याला कोण घडवलं असं जर म्हणलं तर कुंभारच असं नाव समोर येते. त्याप्रमाणे ईश्वर जर असेलच तर या जगामध्ये या जगाला कोण घडवलं आणि त्यांना कसं चालवलं, त्यांचं रिमोट कोणाकडे आहे किंवा त्यांच्याकडे कडून कोणतं पाप झालं, पुण्य झालं, तर यांचं जे करता धारता सर्व हे ईश्वरच असायला पाहिजे. त्यामुळे आपण कोणत्याही व्यक्तीला दोष देऊ शकतो का? तर असे त्या ठिकाणी अनाथ पिंडकाला भगवान बुद्ध म्हणाले. आणि तसेच तो म्हणाले की ईश्वर जर अगर सर्वस्वी असेल, ईश्वर म्हणजे स्वतःचा जर सृष्टीकर्ता जर असेल तर त्याप्रमाणे ईश्वर कल्पनाचा पाडा होतो हे तुमच्या लक्षात येईल. समजा हे ईश्वर जर स्वतः सृष्टीचा जर निर्माता असेल तर या सर्व गोष्टीची जबाबदारी हे ईश्वरानं घ्यायला पाहिजे. नाही तर मग ईश्वरानं सगळ्याला चांगलं वागवायला पाहिजे, नाही तर सर्वच माणसाला वाईट वागवायला पाहिजेत. पण असं होते का? असं होत नाही. म्हणजे याचा अर्थ या सृष्टीचा निर्माता कोणताही ईश्वर नाही असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध आपलं धर्म उपदेश त्या ठिकाणी देतात. आणखी असे म्हटले जाते की ब्रह्मा हे जगत्कारण असू शकत नाही. बी पासून झाड होते त्याप्रमाणेच आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाहीत. आता त्यानंतर दुसरं उदाहरण भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलं की जर समजा ब्रह्मा, ज्याला म्हणतात की समजा ब्रह्मा हे सर्व सृष्टीचा निर्माता आहे, त्याच्यापासून सर्व जग तयार झालेलं आहे. मग हे जर ब्रह्मा ईश्वर सृष्टीचा जर निर्माता असेल तर या पृथ्वी तलावर जे काही गोष्टी अस्तित्वात येतात तर ते त्यांच्याच हातात असायला पाहिजे. एखादं जसं झाड आहे आणि त्या झाडाची जर बी समजा आपण कोणतरी लावली तर समजा त्या बियापासून झाड तयार करण्याचं हे जर त्या ब्रह्माच्या हातामध्ये असतं तर त्या बी पासून समजा एखादी कोणती तरी समजा एखादी आंब्याची बी असेल तर ती आंब्याची बी लावल्याच्या नंतर ब्रह्माच्या जर हातात असतात त्या ब्रह्मानं आपली काहीतरी शक्ती चालून त्या आंब्याच्या कोळीपासून एखादं चिंचेचं झाड उगवलं असतं, लिंबाचं झाड उगवलं असतं किंवा एखाद्या कापसाचं ती काय म्हणतात त्याला सरकी लावली शेतामध्ये त्याच्यापासून उसाचं झाड उगवलं असतं. पण असं होते का? नाही होत. म्हणजे याचा सरळ आहे की हे कोणी ब्रह्मा वगैरे नाही आहे किंवा ही सृष्टी कोणत्या ब्रह्माच्या हातामध्ये नाही आहे. जे या वस्तू पृथ्वी तलावर जे वस्तू आहेत तर त्याच वस्तूपासून एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूची निर्मिती होते असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी अनाथ पिंडकाला सांगतात. आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्मात्मा आहे. तर पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे? आता त्यानंतर आत्मा सुद्धा सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी समजा काही लोकांची भावना आहे की आत्मा हा जन्मताना कोणत्या तरी बाळाच्या अंगामध्ये प्रवेश करतो आणि तो मेल्याच्या नंतर तो कुठेतरी निघून जातो. परंतु भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात जर समजा खरंच आत्मा जर असेल तर खरंच आत्मा असल्याच्या नंतर त्या आत्म्यानं सर्वच गोष्टी माणसाच्या जीवनातल्या एक तर सुखकर करायला पाहिजेत, नाही तर दुःखकर करायला पाहिजेत. परंतु माणूस हा माणसाच्या मनात कसा सुखी आणि दुःखी होतो, तर त्यामुळे आत्मा कसा काय असू शकतो असं सुद्धा त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात. दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा देव असे काही पण नाही आणि कार्यकारण भावही नाही. हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळून घेण्याचे काय प्रयोजन? आणि
यानंतर भगवान बुद्ध हे सुद्धा म्हणतात की अशा प्रकारची कोणतीही शक्ती नाही किंवा कोणतीही आत्मा नाही, काहीच नाही. तर या जगामध्ये हे जी सृष्टी निर्माण होते किंवा हे जे काही माणसं घडतात, काही जनावरं जे घडतात, जे जन्मास येतात, तर हे जन्मास येण्याचं काय प्रयोजन असेल, हे असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी प्रश्न करतात अनाथ पिंडक त्या समोर. म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आल्या नाहीत. ईश्वर, ब्रह्मा, आत्मा आणि कारणसहित असे देव यापैकी कोणीही निर्माता नाही, तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे भगवान बुद्ध असे म्हणतात की या जगामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी हे कोणत्या ना कोणत्या कारणाशिवाय जन्माला आलेल्या नाहीत. आणि ईश्वर, जे काही ब्रह्मा असेल, जे काही कोणता समजा आत्मा असेल, काही असेल, तर यांचा आपल्या जीवनाशी काही संबंध नसतो. तर आपले जे काही कृत्य असतात, जे या जन्मात करायचे असतात आणि या जन्मात पडायचे असतात, आणि हिच्यामधूनही जन्म असतो परंतु तो आत्म्याचा नसतो. जन्म हा माणसाचाच असतो आणि तो या जन्मात जर काही आपण जर चांगलं केलं तर चांगलं करत 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 जसं म्हणतात समजा भगवान बुद्ध की जे जन्म असतो माणसाचा, तो हा जन्म 84 लाख वेळेस जन्माला माणूस येतो. आणि त्याचप्रमाणे समजा या जन्मामध्ये आपण काही पुण्य केलं तर पुढच्या जन्मामध्ये काही ना काहीतरी चांगलं आपल्या हातून घडल, त्याच्या पुढे आणखी काहीतरी चांगलं घडल, आणि असं चांगलं घडत 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 एक जन्म असा तयार होईल की त्या ठिकाणी आपल्या शरीराचं परिवार्जक मध्ये रूपांतर होण्यामध्ये वेळ लागणार नाही, असं या ठिकाणी उदाहरणासाठी सांगता येते. सर्व विश्व प्रतीत्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णाने केलेला असतो तो अंतर्बाह्य सुवर्णच असतो. म्हणजे या ठिकाणी असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे की या विश्वामध्ये जे काही अस्तित्वात आहे तर ते 24 बाजूनी जे अस्तित्वात आहे तेच आहे. उदाहरणासाठी या ठिकाणी सांगलेले आहे की एखादा समजा ग्लास असेल तर ते ग्लास जर एखादा आतून सोन्याचा असेल तर तो बाहेरून सुद्धा सोन्याचाच असेल, खालून सुद्धा सोन्याचा असेल आणि वरून सुद्धा सोन्याचाच असेल. बल्कि असं नाही होऊ शकत की मधातून सोन्याचा असेल आणि बाहेरून लोखंडाचा किंवा दुसऱ्या याचा असेल, असं होऊ शकत नाही. आणि त्याच प्रकारचं आपलं जीवन असते, हे सर्व एका तिच्यावर आधारित आहे असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया. त्यांच्यापासून काही फायदा नाही अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. आता भगवान बुद्ध या ठिकाणी काय म्हणतात की जे हे काही ईश्वर पूजा असेल, काही प्रार्थना असतील, काही म्हणतात मंत्र फिंत्र काही तंत्र असतील, काहीतरी असेल, तर हे जे आहे हे फक्त एक थोतांड आहे. याच्यामध्ये खरेपणा काहीही नाही. परंतु ज्यापासून काहीही फायदा नाही अशा ज्या गोष्टी आहेत ते की याची कितीही पूजा करा, कितीही काही समजा अर्चना करा, काही कसंही करा, परंतु यांच्यामधून आपला काहीही फायदा नाही, तर अशा गोष्टीविषयी निफळ कल्पना करीत बसणं म्हणजे आपलं जे जीवन आहे हे व्यर्थ घालणं आहे असं भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात. आणि आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया, म्हणजे त्यांचे फळही आपल्यास चांगले मिळतील. आणि हे जे काही सर्व थोतांड आहे हे थोतांडाचा आपण त्याग करूया आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये कुशल कर्म म्हणजे चांगले कर्म करायचे आणि चांगलं काहीतरी करायचं, त्यामुळं आपल्याला चांगले फळ मिळतील असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. अनाथ पिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. आता हे भगवान बुद्धांना जे दिलेला सर्व उपदेश होता, तर हा उपदेश पूर्ण मन लावून अनाथ पिंडकांना ऐकला आणि ऐकल्याच्या नंतर अनाथ पिंडक त्या ठिकाणी भगवान बुद्धाला काय म्हणतो की आपण जे मला काही धर्म उपदेश केलेला आहे तर तो पूर्ण धर्म उपदेश मला समजलेला आहे, परंतु आता पासून या समोरच्या जीवनामध्ये मी काय करायला पाहिजे याबद्दल तुम्ही मला सांगावं. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळवल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. आता या ठिकाणी आपला स्वतःचा परिचय देताना अनाथ पिंडक भगवान बुद्धाला काय म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये मला खूप काही कामं आहेत, माझ्यावर खूप काही लोक डिपेंड आहेत, मी खूप काही जमीन प्रॉपर्टी धन दौलत खूप काही कमावलेलं आहे, परंतु याचा मला अंदाज आहे, परंतु जे काही माझ्यावर काही लोक डिपेंड आहेत
तर त्या लोकांचं सुद्धा मला भलं करायचं आहे असं त्या ठिकाणी अनाथ पिंडक म्हणतो. आपले शिष्य परिवर्तीच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राजाचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिलेले आहे. तर या ठिकाणी अनाथ पिंडक म्हणतो की आपले जे शिष्य आहेत या आपल्या शिष्यापासून किंवा यांच्यापासून मी ऐकलेलं आहे की खूप मोठं धन दौलत असणारा, ज्याच्यापाशी धन दौलत खूप प्रकारची होती, खूप मोठी होती, तर असा असणारा जो सिद्धार्थ आहे याने परिवर्त्या घेतली, संन्यास घेतला आणि त्याच्यानंतर वनामध्ये जाऊन बुद्धीची जे काही ज्ञान प्राप्ती आहे तर ती प्राप्ती मिळवली. त्यामुळं हे जे उदाहरण आहे तर हे उदाहरण याच्याबद्दल मला बी तुम्ही काहीतरी समजून सांगावं असं त्या ठिकाणी अनाथ पिंडक म्हणतो. जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिलेली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उद्यम त्यांचा मी त्याग केलाच पाहिजे काय, आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय. आणि परत आणखी अनाथ पिंडक त्या ठिकाणी काय म्हणतो की माझ्यापाशी काही जे संपत्ती आहे तर या संपत्तीमुळं मी बऱ्याच बांधवाचं काहीतरी भलं करण्याचा विचार करतोय आणि त्याच हिशोबानं माझ्याकडे बरीच काही धन दौलत आहे आणि मग त्यामुळे मला ते दान करण्यामध्ये मला खूप आनंद होते आणि अशामुळे मी या संसाररूपी जीवनामध्ये राहायला पाहिजे का तुम्ही ज्याप्रमाणे संसाराचा त्याग केलेला आहे, धन दौलतीचा त्याग केला आहे, त्याप्रमाणे मी सुद्धा तुमच्यासारख्या धन दौलतीचा त्याग केला पाहिजे काय, तर याबद्दल सुद्धा मला उपदेश करावा असं त्या ठिकाणी अनाथ पिंडक बुद्धाला म्हणते. आणि तथागत म्हणाले, उद्दांत आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात करून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले आहे. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती केवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. आता यानंतर बुद्ध अनाथ पिंडकाला काय म्हणतो की ज्याचं मन हे उदांत आहे, म्हणजे ज्याच्या मनामध्ये दान धर्म जे काय आहे हे रुजलेलं आहे आणि जो अष्टांग मार्गाचा, जे आपल्याला अष्टांग मार्ग अगोदर सांगले होते, ज्याचा आपण अभ्यास केलेला होता, तर या अष्टांग मार्गाचं जो पालन करतो तर अशा पालन करणाऱ्याचं जे जीवन आहे तर हे जीवन सदा आनंदमय असते. आणि जो संपत्तीला चिकटून राहतो, जे धनदौलतीला चिटकून राहतो, त्यांच्या जीवनामध्ये मात्र शेवटपर्यंत हे दुःखच निर्माण होतात. परंतु जो धन दौलतीला चिटकून नाही राहत, त्याच्याकडे धन दौलत आहे परंतु त्या धन दौलतीचा इतरांसाठी फायदा घेतो किंवा चिटकून राहत नाही, दान धर्म करतो, तर असा जो माणूस आहे तो असा माणूस जीवनामध्ये सुखी राहतो असं त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत तर त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करतो. यानंतर बुद्ध अनाथ पिंडकाला काय म्हणतात की तुम्ही जे व्यवसाय करत आहात त्या व्यवसायामध्येच राहा, खूप पैसा कमवा आणि त्याच्यामधून दान धर्म तुम्ही करा, परंतु कधी तुम्ही संपत्तीला चिटकू नका. आणि जे संपत्तीला चिकटतात तर त्यांच्या जीवनामध्ये दुःख येते आणि तो माणसाचे म्हणजे तो त्या पैशाचा गुलाम बनतो, संपत्तीचा गुलाम बनतो असं त्या ठिकाणी अनाथ पिंडकाला बुद्ध म्हणतात. केवळ निष्क्रिय जीने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्यांचा काहीही फायदा होत नाही, कारण आळसाचे जीने घृणास्पद होय, निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. आता त्या ठिकाणी परत बुद्ध असे म्हणतात की जो निष्क्रिय जीने जगण्यासाठी, म्हणजे मी काहीतरी संपत्तीचा त्याग केला पाहिजे, संसाराचा त्याग केला पाहिजे आणि इथं जगण्यापेक्षा मी तिथं जाऊन जगलं पाहिजे, असा ज्याच्या मनामध्ये विचार येतात आणि ते जर एखादा भंतीची जरा भिक्खू जरी झाला तरी तो भिक्खू सातुनाला जाणार नाही किंवा तो जो भिक्खीचे जे काही मिळायला पाहिजे त्या फलदान किंवा फलप्राप्ती व्हायला पाहिजे तशी मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही संसारामध्ये राहून या ठिकाणी राहून पैसे कमवून दान धर्म जरी केलं तरी खूप चांगलं असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. माणसाने गृहहीन व्हावे आणि संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही. आता या ठिकाणी भगवान बुद्ध काय म्हणतात की माणसाने डायरेक्ट फक्त घर सोडावं, संसार सोडावा आणि संसार सोडून आपण संसार त्याग करून कुठेतरी एखादा संन्यासी वगैरे व्हावं समजा, तर अशा प्रकारचं कोणतं काही जे आहे ते भगवान बुद्धाचा धम्म बिलकुल सांगत नाही.
माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे, असे तथागताचा धम्म आहे. त्यानंतर धम्म कोणता आहे तथागताचा, की आपलं जे चित्त आहे, हे चित्त आपण शुद्ध केलं पाहिजे आणि जे काही सुखभोग आहे तर त्यांची जी तृष्णा आहे त्यांचा त्याग केला पाहिजे आणि संपूर्ण सदाचाराचे जीवन जगलं पाहिजे, असा या तथागताचा धम्म आहे, असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. आणि लोक काहीही करीत, कारागीर, व्यापारी किंवा राजाचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्यात स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. आता या ठिकाणी काय सांगलं की या जीवनामधले जे काही माणसं असतील, जे बी काही लोक असतील आणि ज्याच्या मनामध्ये अशा काही शंका जे निर्माण होत असतील, तर त्या माणसासाठी माझं एकच सांगणं आहे की त्या व्यक्तीनं संसारामध्ये राहिलं तरीही चालल, धन दौलतीमध्ये राहिलं तरीही चालल, परंतु त्या धन दौलतीचा किंवा त्या संसाराचा कोणत्याही प्रकारे मोह करता कामा नये. आणि एखादा समजा पाण्यामध्ये कमळाचं झाड वाढते, आता पाण्यामध्येच कमळाचं झाड असते, मात्र त्या कमळाच्या पानावर बघा कधीही पाण्याचा थेंब सुद्धा ठरत नाही किंवा त्या तळ्यामधलं पाणी जे आहे त्या याला स्पर्श करू शकत नाही समजा त्या पानाला. तर त्याच प्रकारे जीवन सुद्धा आहे. या जीवनामध्ये माणसानं धनदौलत कमवली पाहिजे, परंतु त्या धनदौलतीचा जे बी काही मन मोह आहे तर ते मोह बाळगायला नाही पाहिजे, लालसा जी आहे ते बाळगायला नाही पाहिजे, असं या ठिकाणी बुद्ध सांगतात. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती आणि समाधान हे खात्रीने त्यांच्या मनात वास करेल. त्याप्रमाणे या जगामध्ये काही जे लोक असतील तर ते जीवन संघर्षात म्हणजे आपलं जीवन जगता कोणाचाही हेवा करत नसतील, कोणाचा द्वेष करत नसतील, तर असे जे काही माणसं आहेत ना, तर हे माणसं परमार्थाचे जीवन जगू शकतात किंवा आपल्या जीवनामध्ये सदा शांती आणि सुख आणि समाधान मिळवून घेतात आणि सत्य समाधानी राहतात, असे बुद्ध या ठिकाणी सांगतात. अनाथ पिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्व उत्कट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले. आता हे जे भगवान बुद्धानं हे जे सांगितलं होतं की माणूस संसारात राहून धन दौलत कमवून सुद्धा तो उपासक बनू शकतो, अष्टांग मार्गाचा अवलंब केल्याच्या नंतर त्यांचे जे काही नियम असतील ते नियम बाळगल्याच्या नंतर तो धन दौलत कमवून सुद्धा आपलं जे काही सुख असते ते सुख मिळवू शकतो. ते जे भगवान बुद्धानं सांगितलं होतं हे अनाथ पिंडकाला सर्व एक उत्कृष्टपणे पूर्ण समजलं आणि चांगलं वाटलं. याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमिवले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. आणि त्यानंतर ते जेव्हा अनाथ पिंडकाला सर्व समजलं आणि चांगलं वाटलं त्यावेळेस अनाथ पिंडकानं भगवान बुद्धाचे चरण धरले, चरणावर ते नतमस्तक झाले आणि त्यानंतर मग आता मला संसारात किंवा धनदौलतीत राहायचं म्हणजे मी भिक्खू होऊ शकणार नाही, तुमचा शिष्य होऊ शकणार नाही, परंतु मला उपासकाची धम्मदीक्षा द्यावी अशी विनंती भगवान बुद्धाला केली. यानंतर राजा प्रसेनजित यांची धम्मदीक्षा. नंतर भगवान बुद्ध झाल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतून विहारात गेला आणि हात जोडून वंदन करीत तो म्हणाला. आता ज्यावेळेस गौतम बुद्धाची जी ख्याती होती हे जिकडे तिकडे पसरलेली होती, यांच्या अगोदर राजा बिंबिसार सुद्धा या बुद्धाचा शिष्य झाले होते, तर त्याप्रमाणे हे जे यांचं जे महती होती इकडे तिकडे पसरलेली होती, तर त्या हिशोबाने राजा प्रसेनजित जे होत्या तर त्यांना सुद्धा कळालं, म्हणून राजा प्रसेनजितनं बुद्धाची भेट घेण्याचे ठरवलं आणि त्यांनी बुद्धाला भेटायला आले. आणि त्यानंतर तो बुद्धाला जवळ आल्याच्या नंतर बुद्धाला वंदन केलं आणि वंदन करीत त्या ठिकाणी बुद्धाला काय म्हणतो की माझे हे शुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखरच आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राजावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील. आता या ठिकाणी राजा प्रसेनजित बुद्धाला काय म्हणतो की जे माझं राज्य आहे आणि त्या राज्यात तुमच्यासारखे जे बुद्ध आलेले आहेत, जे सर्वोत्कृष्ट जे माणूस आहेत तो आलेला आहे, किंवा जे राजा आपलं जे काही ईश्वर असेल
आणि माणूस असेल यांच्या जे दोघांचे जे साक्षात आहे, तर ते जो व्यक्ती आहे तर तो जर माझ्या राज्यामध्ये आलेला असेल तर मग माझ्या राज्यावर कोणतं संकट ओढू शकेल, म्हणजे माझं जे राज्य आहे ते पूर्ण सुरक्षित आहे, हे असं उद्गार त्या ठिकाणी राजा प्रसेनजित करतो. ज्या अर्थी मला आता आपल्या पवित्र चरणाचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करूया. आता या ठिकाणी काय म्हणतात, जेव्हा या ठिकाणी राजा प्रसेनजित हे बुद्धाचे चरण धरतात तर त्यावेळेस ते काय म्हणतात की मला आता बुद्धाचे जे चरण स्पर्श झालेले आहेत, मी बुद्धाचे पाय धरलेले आहेत, मी बुद्धाला वंदन केलेलं आहे, तर तेव्हा मला तुमचा जे काही धर्म असेल आणि त्या धर्माचं काही जे अमृत असेल ते जगामध्ये मला विफल ठरल, फायद्याचं ठरल, फलदायी ठरल, तर ते जे अमृत आहे ते मला प्राशन करू द्या. म्हणजे तुमचा जे काही धर्म असेल तर ते धर्म मला सांगा, मी ऐकण्यास तयार आहे, असं प्रसेनजित या ठिकाणी भगवान बुद्धाला म्हणतो. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मन शांती लाभते. आता या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात की ज्याच्याकडे खूप काही संपत्ती आहे किंवा जे अगणित संपत्ती आहे, भरमसाठ संपत्ती आहे, तर ती संपत्ती जी आहे हे माणसाची नाशवंत आहे, म्हणजे कधी ना कधी ते संपणारी संपत्ती आहे. तुम्ही कितीही कमवा ते कुठे ना कुठेतरी संपणारच आहे. परंतु ज्याच्याकडे धर्माची जी संपत्ती आहे, ज्याच्याकडे जे धर्माची काही शिकवण आहे, तर ही शिकवण मात्र कधीच संपणारी नाही, तर ती कालांतराने वाढत जाणारी आहे. त्यामुळं या धर्मरूपी धनाचं माणसाने लालसा केली पाहिजे. आणि त्यानंतर ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही दुःखी असते. म्हणजे एखादा खूप मोठा राजा आहे, म्हणायला आपल्याला असं वाटतं की बाबा ते राज्य आहे, मग ते किती सुखी असेल, त्याला कुठलीच कमी नाही. खायला रोज सोन्याच्या ताटामध्ये, बसायला सोन्याचे आसन, झोपायला सोन्याचे जे काही पलंग असतील, मग तो किती सुखी आहे असं दुसऱ्याला विचारते. परंतु जे राजा असते ना त्यालाच माहिती असते की आपल्या डोक्यावर कसा काटेरी मुटुक आहे, ते काय म्हणतात मुकुट आहे, म्हणजे रोज काट्यावर आपल्याला झेलल्यासारखं, त्याला रात्री झोप येत नाही, तर त्याचं दुःखही त्याला माहीत असते. तर त्याचप्रमाणे एक मोठा जरी राजा जरी असेल त्याच्या मनात सगळी दुःख असते, परंतु जे काही पवित्र जीवन जगण्याचा जो निर्धार करतो त्याचं मात्र जीवन हे पूर्ण सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही, असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले. आता हे जे राजाचं या ठिकाणी जे चेहरा वगैरे बघितला होता, तर या चेहऱ्यावरून बुद्धाला समजलं की यांच्या मनामध्ये काय चलबिचल चाललेली आहे, आणि याच्यावरून हीच योग्य वेळ आहे की या राजाला आपण आपल्या धर्माची जे काही हे असेल, धर्म उपासना असेल, ते आपण सांगावी. म्हणून भगवान बुद्धांना त्या राजाला काही ना काहीतरी सांगायचं ठरवलं. ही स्थिती जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्यांच्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्व पुन्हाही लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्यांच्याबद्दल किती आदर वाटत असेल. आता या ठिकाणी जर एखादा साध्या हिच्यामध्ये जीवनशैलीमध्ये जगणारा माणूस आहे आणि तो कंटाळलेल्या एखाद्या राजाच्या मनाची स्थिती समजा एखादा ओळखत असेल, समजा एखादा एक साधारण माणूस आहे, परंतु राजाची स्थिती काय आहे हे समजा त्याला कळत असेल, मग आपण म्हणजे ही संधी सोडण्यासारखी नाही. समजा आपल्याला तर राजाचं पूर्ण जीवन आपल्या समोर उलगडते आहे किंवा त्याचं जीवन कसं असेल हे आपल्याला समजते आहे. त्याच्यामुळं आपण येथं सर्व काही आपले धर्मोपदेश आहे हे या राजाला दिलेला बरा, असं गौतम बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून मी माझा धर्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आणि त्यानंतर बुद्ध त्या राजाला काय म्हणतात की राजाने मी जे काही धर्म उपदेश करतोय तर ते धर्म उपदेश राजाने नीट ऐकून घ्यावा आणि समजून घ्यावा. आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. आपले जे काही कृत्ये असतील, भले बी चांगले असो किंवा वाईट असो, जे बी कृत्ये असतील तर ती कृत्ये जशी आपली सावली असते, हे आपली सावली साथ सोडत नाही, त्याचप्रमाणे हे जे बरे वाईट कृत्य असतील तर हे कृत्य बी आपली साथ सोडत नाही, असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आहे. आता या ठिकाणी जीवनामध्ये माणसाला जगण्यासाठी सर्वात जास्त जर कोणाची कशाची गरज असेल तर ती करुणामय हृदयाची आहे, असं भगवान बुद्ध सांगतात.
आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे माना, त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका, आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा, कुमार्गाच्या विचाराचा त्याग करा आणि सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तोडून स्वतः उच्चपदी चढू नका आणि दुःखिताला सुख आणि त्याला आपला मित्र बनवा. आता या ठिकाणी राजा प्रसेनजितला भगवान बुद्ध काय म्हणतात की या तुम्ही राजा आहात आणि थोर राजे आहात, तेव्हा तुमची जे काही प्रजा आहे तर त्या प्रजेला तुम्ही स्वतःचं मूल मानल्यासारखं माना, म्हणजे त्यांना परक मानू नका आणि त्यांच्यावर आपली मालकीपणा गाजवू नका किंवा त्याला आपले गुलाम बनवू नका. तर आपल्या सोबतचे आहेत असं समजून चला. कोणाच्या विषयी हेवा वाटेल किंवा कोणाच्या विषयी आपल्याला घृणा वाटेल असं काही असेल तर हे कृत्य जे आहे हे तुम्ही करू नका. आणि तुमचं जे शरीर आहे, तुमचं जे मन आहे, तर हे मन तुमच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे आणि ते तुम्ही ठेवलं पाहिजे असं त्या ठिकाणी बुद्ध सांगतात. आणि त्यामुळं तुम्ही स्वतःला उच्चपदी, म्हणजे तुम्हाला असं वाटू देऊ नका की ही सगळी प्रजा आहे आणि मी आता राजा आहे. हे असं ज्याचं ज्या ठिकाणी माणसाला हेवा तयार होतो आणि त्याचं दुःख तयार होते, हे भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. राजेशाही बडे जाजास अधिक महत्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्याची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. आता या ठिकाणी बुद्ध हे सुद्धा सांगतात की राजेशाहीचं काही जे कोणी म्हणत असेल की बाबा हे खूप मोठा राज्य आहे, चांगला आहे, असं आहे तसं आहे, तर त्याचा ते जे करत असलेला जे काही स्तुती आहे तर त्यांचा हेवा स्वतःला वाटू देऊ नका किंवा तुम्ही गर्वामध्ये बुडू नका. आणि त्याचप्रमाणे कोणाची स्तुती केली नाही पाहिजे किंवा कोणी जर तोंडपूजा म्हणजे तोंडापुरतं जर कोणी बोलत असेल की हे राजा असा आहे तसा आहे, तर त्यांचं खरं म्हणून आपण आपला स्वतःचा गर्विष्ठ करू नका असं त्या ठिकाणी बुद्ध सांगतात. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो, म्हणून धम्माचे चिंतन करा आणि सदाचरणाच्या नियमाचे महत्व ओळखा. आता या ठिकाणी बुद्ध असं सुद्धा सांगतात की तपश्चर्या, आपण एक राजा आहो, सगळं राज्य आपल्याला सांभाळायचं आहे आणि अशामध्ये समजा आपण काही तपश्चर्याच्या मार्गाला लागलो, परंतु तपश्चर्या करत करत समजा आपल्याला आपल्या राजाचं काय ते तर तेच त्याच्यामुळं ते बघत आपलं मन समजा इकडं लागत नसेल तर हा जो लाभ आहे तो लाभ काहीही कामाचा नाही असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. म्हणून तुम्ही फक्त धम्माचे चिंतन करा आणि सदाचरणाचा जो काही नियम असेल तर ते नियम तुम्ही बाळगा असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. दुःखाचे व अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकते. आता या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की दुःखाचे व अनिष्ट गोष्टीचे काही पर्वत म्हणजे काही दुःख तयार होणाऱ्या काही जे गोष्टी असतील ते पर्वतासारखे आपल्या आजूबाजूला उभ्या आहेत आणि खऱ्या धम्माचा मात्र विचार केल्याने त्यातून आपली सुटका होऊ शकते. म्हणजे हे जे काही डोंगर आहेत मोठे मोठे दुःखाचे, तर आपण फक्त धम्माचा विचार करायचा. धम्माचा विचार केला की हे जे सर्व दुःखाचे डोंगर आहात त्या दुःखाच्या डोंगरातून आपली सुटका होते असे भगवान बुद्ध सांगतात. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? मग आपण आपण राजा आहोत, आपण समजा कोणत्या आपल्या प्रजेवर अन्याय करत असेल तर हे अन्याय करून काय फायदा आहे असे भगवान बुद्ध म्हणतात. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखभोगाची उपेक्षा करतात, ते काम वासनाचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. तर हे जीवनामध्ये माणसं कसे राहतात याचं सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्धांना उदाहरण सांगितलेलं आहे की माणूस हे प्रत्येक चैनीमध्ये बुडालेला आहे. त्यामुळं पवित्र जीवनाचा म्हणजे त्यालाच पवित्र जीवन म्हणून त्या पवित्र जीवनाचा अवलंब लोक करतात. झाडाला आग लागली तर त्यांच्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य कसे राहू शकत नाही? हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्यांची स्तुती होत असली तरी तो अज्ञानच असला पाहिजे. म्हणजे एखादं झाड आहे आणि त्या झाडावर खूप सारे पक्षी बसतात, परंतु त्या झाडाला जर आग लागली असेल तर मात्र ते पक्षी त्या झाडावर बसतात का? बसत नाहीत, ते उडून जातात. आणि त्याचप्रमाणे जर कुणाला अशा प्रकारची काही वासना असेल तर असं जर असलं तर त्याच्या मनामध्ये काही जी चांगल्या गोष्टी घडणाऱ्या असतात तर हे गोष्टी कशा घडू शकतील किंवा चांगल्या गोष्टी त्याच्यापाशी कशा राहू शकतील असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. आणि अशा प्रकारचं काही जे जीवनकाल आहे हे जीवनकाल ज्याला माहीत झालेला आहे आणि त्यालाच ते प्रज्ञा प्राप्ती होते. आणि त्यामुळे ही प्रज्ञा प्राप्ती करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाची अपयशच होय.
सर्व पंथाची शिकवण त्यांच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्यांच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे. आता हे जे सर्व काही इतरत्र जे काही पंथ असतील, म्हणजे अलग प्रकारचा जे काही समाज असेल, तर त्यांच्यासाठी हे जे म्हणजे त्यांचं सर्वांचं याच गोष्टीवर लक्ष केंद्रित झालं पाहिजे. आणि केंद्रित जर झालं तर त्याला काहीतरी फळ मिळेल, नाही तर त्यांच्याशिवाय हे जे काही ज्ञान आहे तर हे अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषी मुनीच्याही नाही, प्रत्येक मानव प्राण्याची त्यांचा संबंध आहे. वर्तस्व, भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य माणूस यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. आता या ठिकाणी हे जो धम्मज्ञान सांगलेलं आहे, तर हे धम्मज्ञान फक्त माणसापुरतच मर्यादित नाहीये, हे पशुमध्ये सुद्धा आहे, पक्ष्यामध्ये सुद्धा आहे. तसंच या मानवी जीवनामध्ये कोणी भिक्खू होतील त्याच्यासाठी सुद्धा आहे, तर काही उपासक असतील त्यांच्यासाठी आहे, असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. ऋषीचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वशल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात. म्हणजे ज्याप्रमाणे पहिले काही राजे होते, तर त्या राजाला काही वाईट मार्ग लागल्यामुळं त्या राजाचे ते नंतर भिकारी होत गेले. आणि एखादा भिकारी सुद्धा असतो तर तो कालांतराने समजा त्याला चांगला मार्ग भेटला आणि चांगलं जर काम करत राहिला तर तो त्या आपल्या कर्माने एखादा राजा बनू शकतो. तर त्याचप्रमाणे एखादा ऋषी असेल, ज्यानं सर्व धनदौलत असेल, जे बी संपत्ती असेल, जे बी संसार असेल, त्याचा त्याग करून तो ऋषी बनला, परंतु जर त्याचं मन नंतर डळमळीत झालं तर त्या ऋषीचाही अधोपती होईल. म्हणजे त्या ऋषीचं जे काही ऋषीपर्यंत तो पोहोचलेला आहे, तर त्या ऋषीपासून बी त्यांना खाली उतरल. आणि एखादा सामान्य माणूस जर असेल तर त्यानं जर काही चांगले कामं केले तर तो सामान्य माणूस सुद्धा ऋषीपर्यंत जाऊन पोहोचते, म्हणजे तो ऋषी बनवू शकतो, असं भगवान बुद्धाची शिकवण या ठिकाणी सांगले जाते. काम वासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवरा सापडतो त्यांची सुटका होत नाही, परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिची सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. तर या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये माणूस काही वाईट जे आपले कामं करतो, तर अशा वाईट कामापासून सुटका करण्याचं जे आहे की फक्त प्रज्ञा हे एकच असं साधन आहे, किंवा ही एकच अशी उदाहरणासाठी सांगलेली आहे. एक नौका म्हणजे जहाज, म्हणजे प्रज्ञा हे एकच असं जहाज आहे की आपण समजा समुद्रात जर डुबत असेल तर त्या समुद्रामधून आपल्याला बाहेर काढण्याचं काम जसं नौका करते, तर त्याचप्रमाणे या वाईट जीवनामधून आपल्याला बाहेर काढण्याचं काम प्रज्ञा हे करते. त्यामुळे आपण प्रज्ञा यांचा अभ्यास केला पाहिजे, किंवा प्रज्ञा ही आपण सांभाळली पाहिजे. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मच करावी. आता कदाचित कधी समजा आपण काही कुकर्म केले असतील, काही अकर्म केले असतील, तर त्याचे जे काही परिणाम असतात तर ते परिणाम टाळणं आपल्या हातामध्ये नसते. जे बी समजा आपल्याकडून काही वाईट गोष्टी घडल्या तर त्या वाईट गोष्टीचं काही ना काहीतरी वाईट फळ आपल्याला मिळणार आहे. तर ते वाईट फळ मिळू नये असं आपल्या याच्यामध्ये काहीच नाहीये, परंतु याच्या पुढे आपल्याकडून काही वाईट होऊ नये म्हणून मात्र आपण फक्त सत्कर्म केले पाहिजे, चांगले काम केले पाहिजेत, असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार त्या तत्वापासून पाहूया, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळतो. यानंतर भगवान बुद्ध असं सांगतात की आपले जे काही आपल्या हातून काहीतरी दुष्कर्म जे आहेत, त्याला म्हणजे जे वाईट कर्म आहेत तर ते होऊ नयेत म्हणून आपण त्याचे विचार केला पाहिजे. आणि हे आपल्या लक्षात असलं पाहिजे की आपण शेतामध्ये किंवा कुठेही जे पेरतो तेच उगवते. म्हणजे याचा अर्थ आपण दुःख पेरले तर आपल्याला दुःख मिळतील, आपण सुख पेरले तर आपल्याला सुख मिळतील, असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. प्रकाशाकडून अंधाराकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संदीप प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. आता या ठिकाणी भगवान बुद्ध काय म्हणतात, एक अंधाराचा मार्ग असतो आणि एक उजेडाचा मार्ग असतो. त्याच्यातल्या तिच्यात अंधाराचा जो मार्ग असतो ना, तर त्या अंधारातून आणखी जास्त अंधाराकडे जाण्याचा मार्ग असतो, किंवा जे प्रकाशाचा जे मार्ग असतो, उजेडाचा जो मार्ग असतो, तर त्या उजेडामधून आणखी एकदम लख्ख उजेडामध्ये जाण्याचा सुद्धा मार्ग असतो. सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रगती करीत राहील. म्हणजे जो माणूस सुज्ञ आहे किंवा जो माणूस काही हुशार असेल तर तो हुशार असलेला माणूस, सुज्ञ असणारा माणूस हा प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील आणि तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रगती करत राहील.
सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक गोष्टीच्या व्यावहारासाठी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजून घ्या. आता याच्यामध्ये जे काही सद्वर्तन म्हणजे काही जे चांगले वर्तन आहे हे बुद्धीचा उपयोग करून आपण केले पाहिजे आणि आपण सर्व श्रेष्ठ असे काम केले पाहिजे. आणि कोणतेही एखादे म्हणजे व्यर्थ असलेले म्हणजे आपल्याला नको असलेले किंवा दुर्गुण असलेले कोणते जे काम आहेत किंवा काही जे विचार असतील तर याचा आपण खोलपर्यंत विचार केला पाहिजे आणि विचार करून तसे काम काय जे चांगले वाटेल ते काम केलं पाहिजे. आणि जीवन आपलं जे आहे तर हे एकदम स्थिर नाही आहे, डळमळीत आहे, समजा चंचल आहे, कोणीकडनं कोणीकडे पळणार आहे. त्यामुळं हे आपण समजून घेतलं पाहिजे असं भगवान बुद्ध म्हणतात. मन उदांत करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. म्हणजे मन उदांत उदांत म्हणजे अशी एखादी गोष्ट करा समजा की काहीतरी एखादं चांगलं ध्येय घ्या आपण मनात धरायचं आणि चांगल्या ध्येयाच्या मार्गाने आपण चालायचं. सत्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमाचे उल्लंघन करू नका. जे चांगले काही धर्म असतील किंवा जे काही राजाच्या सुखाचे धर्म असतील तर त्या नियमाचं उल्लंघन करू नका. तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. आता तुमचं जे काही आनंद आहे तर हे आनंद बाहेर वस्तू म्हणजे जे भौतिक वस्तू असतात जे फक्त गरजेसाठी बनवलेले आहेत तर अशा वस्तूवर न ठेवता तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. असं कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल. आणि असं एवढं जर तुम्ही नियम सगळे बाळगले असं जर तुम्ही वागले तर तुमची जे काही कीर्ती असेल तुमचा जे काही महती असेल हे खूप वर्षासाठी टिकेल किंवा खूप जन्मासाठी टिकेल असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. त्यानंतर भगवान बुद्धानं जे काही महती सांगली होती जे काही अमृतवाणी सांगलेली होती तर हे राजानं पूर्ण चांगली ऐकून घेतली आणि समजून घेतली. आणि समजून घेतल्याच्या नंतर भगवान बुद्धाला असं एक हे केलं समजा विनंती केली की मला तुमचा उपासक म्हणून समाविष्ट करून घ्यावं. यानंतर जीवकाची धम्मदीक्षा. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेशीचा मुलगा होता. अनारस असल्यामुळे जन्माबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगाऱ्यावर टाकून देण्यात आलेले होते. आता या ठिकाणी जे आहे ते एक जीवक नावाचा जो व्यक्ती आहे तर जीवक हे एक अनारस असल्यामुळे म्हणजे त्यांचा वडील कोण होता हे त्याला माहित नव्हता. असा एक मुलगा जन्मल्यामुळे हे मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगाऱ्यावर टाकून देण्यात आलेले होते. आणि म्हणजे त्या ढिगाऱ्यामध्ये हे बाळ होतं आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यावर बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे. तर त्या ठिकाणून एक राजकुमार अभय नावाचा हे जात होता. त्याने ते गोळा झालेले माणसं बघितले की ते बाळाला म्हणजे मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिलेल्या बाळाला बघत होते फक्त. तर तेव्हा त्याने बघितलं आणि त्या माणसाला विचारलं की ते एवढे माणसं का जमले आहेत. मग तेव्हा त्याला असं कळलं की या ठिकाणी असं झालेलं आहे आणि तो जो बाळ आहे छोटं तर हे जिवंत आहे. म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्यांचे पालन पोषण केले. आता हे मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले होते त्या बाळाला. तर मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले आणि तो जिवंत होतं म्हणून त्याचं नाव जीवक असे पडले. आणि त्या जीवक या बाळाला हे जे राजकुमार जात होता यानं जे बघितलं तर यानं ते स्वतः आपल्या घरी घेऊन गेलं आणि त्याला आपलं दत्तक घेतलं. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि असं करता करता त्या राजानं जेव्हा याला आपण दत्तक म्हणून घेतलं आणि लहानाचं मोठं केलं तर मोठं झाल्याच्या नंतर हा जो युवक आहे या युवकाला आपण आपलं जे पूर्व जीवन आहे तर हे कळालं की माझा असा जन्म झालेला आहे आणि मला मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिलं होतं, मला यानं आणलं आणि दत्तक म्हणून लहानाचं मोठं केलं. हे जेव्हा त्याला कळालं तर त्यानंतर त्याने एक निश्चय केला की जसं मला लोकांना मला जगवलं किंवा लहानाचं मोठं केलं व माझा प्रोत्साहन केला तर त्याप्रमाणे मी सुद्धा अनेक लोकांना जगवील असा विचार त्यांनी आपल्या मनामध्ये केला. म्हणून अभयाला न कळविता आणि त्यांची संमती न घेता तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि त्याचे 7 वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. आणि हे जेव्हा कळालं तर कळाल्यानंतर त्यांना काय आपली इच्छा व्यक्त केली मनामध्ये की मी जगाला सुद्धा काही ना काही चांगला मार्ग सांगल किंवा जगाला मी जगवेल. आणि असा विचार केल्याच्यानंतर तिथं जे अभयने त्याला जे आणलं होतं घरी
तर त्यानं त्याला न कळवता किंवा त्याला न समजता ते काय केलं, माझ्या घर सोडून निघून गेला. तर तो कुठे गेला, तक्षशिलेला गेला. जे तक्षशिलेला एक मोठं विद्यापीठ होतं, तर त्या विद्यापीठात गेला आणि विद्यापीठात जाऊन त्याने सतत 7 वर्ष वैद्यकीचा म्हणजे डॉक्टरचा अभ्यास केला. जे पहिल्या काळात जे वैद्य होते की नाही, जे झाडपाल्यापासून जे औषध देत गेले, तर अशा प्रकारचा त्याने अभ्यास त्या ठिकाणी केला. राजगुरूला परतल्यानंतर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमावले आणि कीर्ती मिळवली. आणि त्यानंतर तो तिथं वैद्यकीय शिक्षण घेतलं, म्हणजे डॉक्टर झाला. आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर ते परत आपल्या राजगुरूमध्ये परतल्यावर त्याने आपला एक दवाखाना टाकला आणि जे काही बिमार लोक त्यांच्याकडे पेशंट येत असतील तर त्यांना बरं करण्याचं काम त्यानं चालू केलं. आणि बरं करण्याचं काम चालू करण्यानं अशा त्याची महती खूप झाली आणि त्यांचा व्यवसाय एवढा वाढला, त्याची महती एवढी वाढली की सगळीकडे त्यांची कीर्ती पसरली होती. साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेले पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 कारशापण, एक गडी, एक मोलकरीण आणि एक घोडागाडी इतका मोबदला मिळाला. आता हा जो डॉक्टर झाल्याच्या नंतर जेव्हा राजगृहामध्ये आला आणि त्यानं आपलं वैद्यकीय जे काही दवाखाना असेल तर दवाखाना चालू केला. तर दवाखाना केल्याच्या नंतर एक साकेत नावाचा जे एक व्यक्ती होता, आपलं साकेत नावाचं जे एक एरिया होता, शहर होतं, तर त्या शहरामधील एक श्रेष्ठी म्हणजे एक मोठा माणूस होता, श्रीमंत माणूस होता. तर त्याची बायको ही बिमार होती आणि ती पहिली याची पेशंट झाली, म्हणजे पहिली रोगी झाली समजा. तर म्हणजे पहिला त्या बाईचा इलाज याने केला आणि त्या बाईचा इलाज केल्यामुळे ती बाई बरी झाली आणि त्या डॉक्टरची फीस द्यायची. तर फीच्या बदल्यात त्यानं काय दिलं, काशार्पण, म्हणजे पहिले जे काशा म्हणतात की नाही, काशा जे धातू असते समजा, तर त्या धातूचे पण दिले. त्यानंतर एक गडी दिला त्यांना, म्हणजे गडी म्हणजे एक मोलकर समजा, मोलकर दिला एक, आणि त्याच्याप्रमाणे एक मोलकरीण दिली आणि एक घोडागाडी त्यांना एक बक्षीस म्हणून देण्यात आली. त्यांचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यात जागा दिली. आता हे सर्व बघून अभयनं काय केलं माहिती आहे का, की आता हे डॉक्टर खूप मोठा आहे आणि चांगलं हे करायला, म्हणून काय त्यानंतर आपल्या राजवाडा, जे काही राजवाडा होता समजा, तर त्या राजवाड्यामध्ये त्यांना दवाखाना टाकण्यासाठी किंवा राहण्यासाठी जागा दिली. राजगृह येथे त्याने बिंबिसारला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसारच्या 500 राहण्याचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले होते. आता त्या काळात जे राजगुरू येथे बिंबिसार नावाचा जे राजा होता, तर त्या राजाला एक बिमारी झाली होती भगंदर नावाची. तर त्यामुळं ते जी बिमारी आहे कशाने कमी होत नव्हती, परंतु या जीवकनं ती बिमारी दूर केली आणि जीवकनं ती बिमारी दूर केली. म्हणून याच्यावर बिंबिसार राजाला काय झाला, ते खूप खुश झाला आणि त्याच्याकडे जे 500 राण्या होत्या, त्याच्या बायका होत्या 500. तर त्या 500 बायकाचे जेवढे बी काही सोन्याचे दागिने होते, तर ते पूर्ण दागिने या डॉक्टरला म्हणजे जीवकला त्याने बक्षीस म्हणून दिले. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याचा एक जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत. म्हणजे जे काही खूप अवघड काही शस्त्रक्रिया होत्या किंवा बिमाऱ्या होत्या, तर हे बिमाऱ्या या जीवकनं लोकांच्या दूर केल्या. त्यामुळं पेशंटमध्ये किंवा दवाखान्यामध्ये म्हणून यांचं नाव दूरपर्यंत पसरलं गेलं. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली. त्यानंतर जेव्हा राजाचं बिंबिसारचं जेव्हा बिमारी कुठेही दूर होत नव्हती, यानं दूर केली. तर त्यानंतर काय झालं की जे राजाचे काही पेशंट असतात ना, दवाखान्याचे डॉक्टर समजा, त्याला आपण काय म्हणतो की आमचा फॅमिली डॉक्टर समजा, तर त्या फॅमिली डॉक्टर सारखं राजा आणि राजाच्या घराण्यातल्या परिवारातले जे काही स्त्रिया असतील किंवा जे बी काही परिवार असेल, तर त्यांचा एक राजवैद्य म्हणून या जीविकाची नेमणूक करण्यात आली. परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता, त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करत असे. परंतु हा जीवक जे आहे, तर यांच्या जीवनावर भगवान बुद्धाचा खूप मोठा परिणाम झाला होता आणि त्यामुळं जसा तो राजातील त्या राजवाड्यातील किंवा त्या राजघराण्यातील जसा डॉक्टर होता, त्याप्रमाणे हे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भगवान बुद्धाकडे जाऊन भगवान बुद्धाचे जे काही शिष्य असतील, जे काही भंतेजी असतील, तर यांच्या सुद्धा काही बिमाऱ्या असतील, त्या बिमारीवर सुद्धा आपण काही ना काहीतरी समजा वैद्य म्हणूनही काम करत होता. तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंताने त्याला भिक्खूची दीक्षा दिली. आता त्यानंतर तो भगवंताचा सुद्धा शिष्य झाला आणि भगवंताचा शिष्य झाल्याच्या नंतर
भगवंताने त्याला थोडीशी अनुमती दिली की बाबा हे जो आहे डॉक्टर आहे आणि डॉक्टरला प्रत्येक माणसाची बिमारी चांगली करता आली पाहिजे म्हणून याला काही सूट दिली आणि आपला भिक्खू म्हणून तर करून घेतलं, परंतु इकडे तिकडे सर्वीकडे जाऊन बुवा सगळ्याचे जे रोग असतील ते दुरुस्त कर अशी आज्ञा सुद्धा दिली. बिंबिसारच्या मृत्यूनंतर जीवक त्यांचा मुलगा अजातशत्रू त्यांच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला. आता त्यानंतर जे बिंबिसार होता त्या बिंबिसारचं निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर हे जीवक जे आहे की त्यांचा मुलगा याचा बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू यांच्या पदरी राहिला आणि म्हणजे हा जीवक पशी राहिला आणि त्यानंतर अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्याच्या नंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत ठरला. म्हणजे जीवकनं या अजातशत्रूला भगवान बुद्धाकडे घेऊन आल्यानंतर असं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर आपण असे थांबूया आणि बाकीचं बघूया उद्या.